नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात नॅशनल हायवे क्रमांक 52 वर भीषण अपघात झालाय. ढोक वडगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू आहे. बीड जालना संभाजीनगर नॅशनल हायवे क्रमांक 52 वर गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ढोक वडगाव फाट्यावर उशिरा रात्री हा भीषण अपघात घडलाय. मोटारसायकलवरून बीडकडून गेवराईकडे येत असलेल्या अक्षय भागवत नरवडे वय वर्ष 27 राहणार देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की अक्षय नरवडे यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून उद्या सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.